मेडिकल ऍडमिशन प्रोसेसमध्ये काही बदल झाले आहेत का? एक्झॅक्टली हे बदल कोणत्या स्टेटसाठी असू शकतात आणि या या बदलांचे परिणाम विद्यार्थ्यावर काय पडू शकणार आहेत आणि कुठल्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे, या सर्व गोष्टी सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचा एकच ध्यास विद्यार्थ्यांचा मेडिकल प्रवेश या आपल्या व्हायब्रंट सिरीजमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आता मेडिकल ऍडमिशन प्रोसेसमध्ये काही बदल जे होणार आहेत, तर मी तुम्हाला जे स्टेटमधलं आपलं सांगितलं होतं ते तर तुम्हाला सांगितलं की ज्या पद्धतीनं लास्टच्या राऊंड नंतर जर सीट लागली आणि तुम्ही म्हणजे राऊंड कुठल्या राऊंडला असून सांगितलं नाहीये पर्टिक्युलरली, पण ऍडमिशन नाही घेतलं तर पुढच्या वर्षी 2 वर्ष तुम्हाला नीटची एक्झाम देता येणार नाही आणि स्पॉट राऊंड याच्यातला कॅन्सल झाल्या, असे वेगवेगळे नियम तुम्ही ऐकलेले आहेत. पण याचा अजून एक्झॅक्टली ब्राउचर आलेलं नाहीये, एक्झॅक्टली याचे रूल्स कशा पद्धतीने ते आलेले नाहीये. आणि आता सध्या एमसीसीच्या याच्यामध्ये म्हणजे मेडिकल काउन्सिल कमिटी जी ऍडमिशन प्रोसेस कंडक्ट करतं याच्यामध्ये काही बदल नक्कीच होणार आहेत आणि त्याचे निदर्शने त्याच पद्धतीने आपण पाहिलेले देखील आहेत. आता याच्यामध्ये बघा, जसे हे आर्टिकल आहेत याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, नीट यूजी 2026 काउन्सिल, द मेडिकल काउन्सिल कमिटी एमसीसी हॅज इंट्रोड्यूस सेव्हरल चेंजेस इन द मेडिकल ऍडमिशन्स काउन्सिल प्रोसेस. In a notice issued by the Ministry of Health and Family Welfare, the medical council authorities of all states, बघा इथं महत्त्वाचं, of all states and were informed about the changes to the undergraduate medical council प्रोसेस फॉर धिस इयर. म्हणजे त्यांनी जवळपास सर्व स्टेटला हे निदर्शन आणि काही काही स्टेटनं हे बदल देखील ऍक्सेप्ट केलेले आहेत. ठीक आहे, अजून महाराष्ट्र स्टेट बद्दलचं काही समजलेलं नाहीये. सेइंग दॅट द चेंजेस आर एम at making the admission system more transparent, efficient and feasible for aspiring medical students. आणि खूप चांगला चेंज हा झालेला आहे. आम्ही अनेक वर्षापासून मागणी करत होतो, अनेकदा आम्ही मेल देखील केलेले आहेत. ही ऍडमिशन प्रोसेसमध्ये थोडासा बदल होणं गरजेचं होतं, कारण की विद्यार्थी आणि पालकांची एवढी जास्त धावपळ होते. आता हे चेंजेस कशा पद्धतीनं पॉझिटिव्ह आहेत हे पण आपण सांगतो तुम्हाला. ॲज पर द reform initiated by the committee in the online NEET UG 2026 counseling process, candidates who have been allotted a seat in any counseling round and have opted for upgrade in subsequent counseling rounds will not be required to physical report to their allotted college. म्हणजे काय आहे बघा, त्याच्या थोडक्यामध्ये मी आता सपोज राऊंड 1 असेल आणि आपण ऑप्शन्स दिलेले आहेत, ठीक आहे, आणि पर्टिक्युलर तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं, ठीक आहे, अलाउड झालं तुम्हाला एखादं कॉलेज, ठीक आहे. आता इथे काय करावं लागत होतं, तुम्हाला फिजिकली कॉलेजला जावं लागत होतं विद्यार्थ्यांना. आधी त्या कॉलेजच्या फीचा डीडी बनवायला लागायचा, सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घ्यायचे आणि यू हॅव टू व्हिजिट टू दॅट कॉलेज, पर्टिक्युलर फिजिकली जावं लागायचं, मग तिथे ऍडमिशन घ्यायचं आणि मग अपग्रेडेशनला अप्लाय करावं लागत होतं. ही झाली आतापर्यंतची प्रोसेस. पण आता इथे काय सांगितले, विल नॉट रिक्वायर्ड टू फिजिकली रिपोर्ट टू द अलॉटेड कॉलेज. म्हणजे तुम्हाला कॉलेजला जायची गरज नाही. जसं इंजिनिअरिंगची प्रोसेस आहे, फ्लोट करायचा असेल, फ्रीज करायचा असेल, नॉट फ्रीज करायचा असेल, त्या पद्धतीची सिस्टीम आता याच्यामध्ये इंट्रोड्यूस झालेली आहे. म्हणजे तुम्हाला फिजिकली तिथं जायची गरज नाहीये. मग काय करावं लागेल सर ऍडमिशनसाठी, तर बघा इथे काय त्यांनी पुढे सांगितलेलं आहे, देअर ऍडमिशन विल नॉट बी कॅन्सल्ड अँड विल रिमेन व्हॅलिड व्हाईल पार्टिसिपेटिंग इन द नेक्स्ट राऊंड. This change in the counseling process have provided significant relief for the students and parents who could not make the necessary travel arrangements to the allotted institute due to financial and time constraint. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन तिथे ऑप्शन दिला जाईल. सपोज एखादं कॉलेज तुम्हाला ऑल इंडिया कोटातून मिळालेलं आहे, एखादं पर्टिक्युलर कॉलेज, तर तुम्हाला तिथे ते फ्लोट, फ्रीज असे ऑप्शन दिलेले असणार आहेत. आता म्हणजे काय, फ्रीज म्हणजे काय की मला हेच कॉलेज पाहिजे, तर तुम्हाला मिळालेल्या कॉलेजून ऍडमिशन घ्यावं लागेल आणि तुम्हाला पुढच्या राऊंडला जाता येत नाही. परंतु एखादं कॉलेज मिळालं ते तुम्हाला होल्ड करून पुढे जायचं असेल तर तुम्हाला असे ऑप्शन्स देणार आहेत. ते एक्झॅक्टली याला आता फ्लोट म्हणतील काय म्हणतील काही सांगता येणार नाही. असे ऑप्शन्स देणार आणि तुम्ही घर बसल्या ठिकाणी ते ऍडमिशन घेऊ शकणार. डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला ऑनलाईन तिथंच अपलोड करायचं, नो नीड टू व्हिजिट कॉलेज. तुम्हाला कॉलेजला जायची गरज नाही. तुम्ही ऑनलाईन ऍडमिशन घेऊ शकता, ही सीटला तुमच्या हातात रिझर्व ठेवू शकतात आणि बेटरमेंट करून तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकता, असं क्लिअरली सांगितलेलं आहे. आता ठीक आहे, असे बदल हे खूप जास्त महत्वाचे. याच्यानं काय होणार आहे, फिनान्शियल म्हणजे पालकांना तिथे जावा, तिथे कॉलेजला व्हिजिट करा, एक दिवस आधी जा, ऍडमिशन प्रोसेस करा, एखादा मुक्काम पडतो, पुन्हा ती ट्रॅव्हल करा, टाइम पण जाणार, सर्व गोष्टी जाणार. ठीक आहे, आणि ह्या सर्व गोष्टीसाठी त्यांनी पुढे काय सांगितलं अजून, एमसीसी हॅज लॉन्च अँड ऑनलाईन रेजिग्नेशन फॅसिलिटी. बघा आता हे पण खूप जास्त महत्वाचं आहे. एमसीसी हॅज लॉन्च अँड online resignation facility for participating students to make an exit from their allotted seat without the need of visiting the allocated medical institutes for physical resignation. म्हणजे आता तुम्हाला सपोज, आता हे झालं तुम्हाला सांगितलं, आता सपोज आपण पुढच्या राऊंडला गेलो. आता पहिल्या राऊंडला तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं,
तर आधी काय करावं लागायचं, कॉलेजला जाऊन तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागायचं. ठीक आहे, आता मी काय सांगितलं तुम्हाला की हे ऍडमिशन तुम्ही ऑनलाईन घेऊ शकतात, कॉलेजला जायची गरज नाही. मग आता राऊंड 2 ला आपण आलोत, पुन्हा कॉलेजचे ऑप्शन दिले. समजा एखादं कॉलेज मिळालं तर आधीच्या कॉलेजला विद्यार्थ्यांना व्हिजिट करावं लागायचं, रेजिग्नेशन द्यायला, म्हणजे कॅन्सल सीट करायला. मग इथं भरलेली फीस, डॉक्युमेंट्स तुम्हाला वापस घेऊन इथे जावं लागायचे. पण आता काय सांगितलंय, एमसीसी हॅज लॉन्च अँड ऑनलाईन रेजिग्नेशन फॅसिलिटी. तुम्ही सीट ऑनलाईन सोडू शकता, रेजिग्नेशन तुम्ही ऑनलाईन देऊ शकता, सीट कॅन्सल करून ती सीट सोडून दुसरी सीट घेऊ शकता, पुढे जाऊ शकता. ही खूप चांगला बदल आहे. ठीक आहे, आता हे ऑनलाईन कशा पद्धतीने चालणार आहे, याच्यासाठी तुम्हाला काउन्सिलिंगची नक्कीच चांगली गरज पडू शकते मित्रांनो, कारण की बरेचसे चेंजेस झालेले आहेत आणि त्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित हे करायचं आहे. पुढची प्रोसेस व्हायब्रंटमध्ये आम्ही तुम्हाला ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित सांगणार आहे. तुमचं ऍडमिशन व्यवस्थित क्लिअरली करून देत असतो. आपल्या ह्या शेवटच्या बॅचचे अगदी काही ऍडमिशन्स राहिलेले आहेत, त्यामुळे ज्यांना व्हायब्रंटची काउन्सिलिंग जॉईन करायचे, आपलं लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये आपली ब्रांच आहे, तिथे तुम्ही व्हिजिट करू शकतात. ऑल इंडिया काउन्सिलिंग काय असते, स्टेट काउन्सिलिंग काय असते, बाहेरच्या राज्यांची काउन्सिलिंग काय असते, तुम्हाला आलेल्या स्कोर प्रमाणे कुठं कॉलेज चांगलं मिळू शकतं, फॉर्म भरणे, चॉईसेस काढून देणे, डॉक्युमेंटेशन असतात, प्रत्येक राऊंडची चॉईस फिलिंग करून देणे, ह्या सर्व प्रोसेस तुमच्या आम्ही घर बसल्या ठिकाणी करून देतो. तुम्हाला ऑफिसला सुद्धा यायची गरज पडत नाही, सर्व अपडेट तुम्हाला भेटत असतात आणि त्या पद्धतीने आम्ही इन हाऊस ऍडमिशन प्रोसेस करून देत असतो. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीचे बदल हे खूप महत्वाचे आहेत. म्हणून अजून काय सांगितलं, तर कमिटी हॅज ऑल्सो इंट्रोड्यूस चेंजेस फॉर कॅन्डिडेट्स हु आर प्लॅनिंग टू पार्टिसिपेट इन डिव्हिजन सर्व्हिस काउन्सिलिंग अंडर द NRI रिझर्वेशन. स्टुडंट्स अप्लाइंग फॉर द NRI quota seats in the deemed medical university will now be able to upload the required documents online through the counseling portal. आता यांना सुद्धा येणाऱ्या कोट्यातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याच पद्धतीने डॉक्युमेंट ऑनलाईन अपलोड करावे लागतील आणि त्या पद्धतीने ते व्हेरीफाय होणार आणि मगच त्यांचं ऍडमिशन होणार. अशा पद्धतीचे हे नवीन बदल एमसीसीनं केलेले आहेत आणि बऱ्यापैकी स्टेटला सुद्धा सांगितलेले आहेत की असे बदल करणं गरजेचं आहे. होप सो महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे बदल होणं खूप जास्त गरजेचे आहेत. म्हणजे एखादं कॉलेज मला मिळालं राऊंड 1 ला, सपोज मला लातूरचं मला सपोज एखादं मला पुणेचं कॉलेज भेटलंय, तर मला लातूरहून पुणेला जावं लागतं, म्हणजे तिथे ऍडमिशन घ्यावं लागतं आणि त्या विद्यार्थ्याला नक्कीच अपग्रेडेशन पाहिजे असतं. म्हणजे प्रत्येकाची इच्छाच असते मला पुढे जाऊन चांगलं कॉलेज मिळावं. पुढच्या राऊंडला जाऊन एखादं चांगलं कॉलेज मिळालं, पुन्हा पुणेला व्हिजिट करा, तिथं कॅन्सलेशन करा आणि मग पुन्हा त्या कॉलेजला जावा. म्हणजे ही धावपळ होतच आहे. म्हणजे ज्यांना अपग्रेडेशन करायचं आहे त्यांनाही ऑनलाईन, जसं इंजिनिअरिंगला फ्रीज फ्लोट असे ऑप्शन असेल, ही खूप चांगली फॅसिलिटी आहे. धावपळ होणार नाही पालकांची, विद्यार्थ्याची धावपळ होणार नाही, फिजिकल हॅरेसमेंट होणार नाही, जा या ह्या सर्व गोष्टी करा, टाइम अजिबात वाया जाणार नाही आणि हे चांगले नियम नक्कीच महाराष्ट्र स्टेटमध्ये सुद्धा लागू होतील. महाराष्ट्र स्टेट सुद्धा या पद्धतीचा पॉझिटिव्ह विचार करेल, जेणेकरून विद्यार्थ्यांना आणि पालकांना या गोष्टीमध्ये नक्कीच हेल्प होणार आहे मित्रांनो. आणि अशाच महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो. थँक्यू सो मच गाईस, थँक्यू.